मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णांच्या जन्मानंतर बरोबर 15 दिवसांनी राधाचा जन्म झाला. राधा माता श्रीकृष्णांसोबत गोलोकात वास करत होती. एकदा भगवान श्रीकृष्णांना गोलोकात राधा दिसली नाही आणि काही वेळाने ते आपल्या मित्र विराजासह फिरायला गेले. जेव्हा राधाला हे कळले तेव्हा ती अत्यंत रागवली आणि लगेच कृष्णाजवळ गेली. तिथे त्यांना श्रीकृष्णाला कठोर शब्दात फटकारले. श्रीकृष्णांचा प्रिय मित्र श्रीदामाला राधाचे हे वागणे आवडले नाही. कोणताही विचार न करता श्रीदामाने राधाला शाप दिला की ती पृथ्वीवर जन्म घेईल. राधाच्या रागाने दुखावलेला विराजाही तिथून निघून गेला आणि त्याने नदीचे रूप धारण केले. श्रीदामाने शाप दिल्यानंतर राधानेही त्याला शाप दिला की तो राक्षस कुळात जन्म घेईल. या शापाचा परिणामी श्रीदामाचा जन्म शंखचूडा राक्षस म्हणून झाला, जो नंतर भगवान विष्णूंचा महान भक्त बनला. दुसरीकडे राधाने वृषभानुजींची मुलगी म्हणून पृथ्वीवर अवतार घेतला. राधाचा जन्म वृषभानुजींच्या घरी झाला, पण देवी कीर्तीच्या पोटी नाही. जेव्हा राधा आणि श्रीदामाने एकमेकांना शाप दिला तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले की राधाला वृषभानू आणि देवी कीर्तीची मुलगी म्हणून पृथ्वीवर राहावे लागेल. मानवी रूपात तुझा विवाह एका वेश्याशी होईल, जो माझ्या अंगाचा अवतार असेल. अशा प्रकारे पृथ्वीवरही तू माझ्यासोबतच राहशील, परंतु पृथ्वीवर योगाचे दुःख आम्हाला सहन करावे लागेल. यानंतर भगवान श्रीकृष्णांनी राधाला सांगितले की आता तिने मानव रूपात जन्म घेण्याची तयारी करावी. वृषभानूंची पत्नी जगासमोर गरोदर राहिली आणि ज्याप्रमाणे मूल जन्माला येते त्याचप्रमाणे देवी कीर्तीनेही जन्म दिला. तथापि राधाचा जन्म प्रत्यक्षात त्यांच्या पोटी झाला नव्हता. देवाच्या भ्रमामुळे तिच्या गर्भात हवा आली आणि त्या हवेतून राधा प्रकट झाली. प्रसूतीच्या वेळी देवी कीर्तीला वेदना तर होत होत्या आणि त्याचवेळी राधाच्या रूपातील सुंदर मुलीचा जन्म झाला. राधाचा अवतार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला झाला आणि तेव्हापासून दरवर्षी हा दिवस राधा अष्टमी म्हणून साजरा केला जातो. राधा अष्टमीच्या दिवशी एक विशेष पूजाही केली जाते, ज्यामध्ये भक्त राधाजींचा महिमा गातात. त्याचबरोबर कथेनुसार राधाजींचे जीवन परिपूर्णता आणि भक्तीचे उत्तम उदाहरण आहे. एकदा श्रीकृष्णाने राधाजींना विचारले की त्यांच्या भक्तीचे रहस्य काय आहे. तेव्हा राधाजींनी उत्तर दिले की त्यांची भक्ती फक्त प्रेम आणि समर्पण आहे. राधाजींनी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीने सर्वात सुंदर आणि उदात्त रूप दाखवले. त्यांच्या भक्तीने त्यांना अद्वितीय बनवले आणि म्हणूनच या प्रेमाचा आणि भक्तीचा महिमा ओळखण्याचा सण म्हणजे राधाअष्टमीचा आहे. राधाअष्टमीच्या दिवशी भाविक पहाटे उठतात, स्नान करतात आणि उपवासाचे व्रत करतात. यानंतर राधाजींची पूजा केली जाते, ज्यामध्ये तिच्या मूर्तीला सुंदर वस्त्रे परिधान करून नैवेद्य दाखवला जातो. व्रत दिवसभर करतात, म्हणजेच की उपवास दिवसभर करतात आणि फक्त फळे, दूध आणि पाणी घेतात. पूजेनंतर भजन कीर्तनाचे आयोजनही केले जाते, ज्यामध्ये राधाजींचे भजन गायले जाते. राधाजींचा आशीर्वाद मिळावा आणि जीवनात सुख शांती प्राप्त व्हावी यासाठी भक्त हा दिवस पूर्ण भक्तिभावानेच साजरा करतात. राधाअष्टमी व्रताची कथा आपल्याला राधाजींच्या प्रेमाची आणि भक्तीची खोली समजून घेण्यास मदत करते. हे व्रत केवळ धार्मिक सण नसून प्रेम आणि भक्तीचे उत्तम उदाहरण आहे. राधाजींच्या जीवनाची कथा आपल्याला शिकवते की खऱ्या भक्तीमध्ये फक्त प्रेम आणि समर्पण असावे. तर मित्रांनो, राधाअष्टमीच्या या पवित्र सणाच्या तुम्हा सर्वांनाही हार्दिक शुभेच्छा. आणि जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा.